आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला भाविका काढून देणार आहे. भाविका एक एक टोकन दे माझ्या हातात. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 97. दुसरा क्रमांक आहे 68. आणि तिसरा क्रमांक आहे 53. या तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनाली मोहन चौधरी. तुम्ही काय करता? मी गृहिणी पण आहे आणि मी समाजकार्याचं काम पण करते. काय स्वरूपाचं समाजकार्य करता? मी याच्यामध्ये समाजाच्या पतसंस्थेवर पहिले हे होती आणि आता शिक्षण संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम करते. पण हे भंडारी लोकांसाठी तुमचं म्हणजे गावातील मुलांना पुढे न्यायचं, त्यांचे म्हणजे मार्कलिस्ट वगैरे घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि समाजाच्या पुढे त्यांना आणायचं. अच्छा, याचं कार्य तुम्ही करता? त्यांचं कार्य आम्ही करतो. ओके ओके. आणि मग तुमच्या विषयी सांगा, अजून काय आवड निवड? मला टीव्ही बघणं आवडतं. समाजकार्य तर आहेच, म्हणजे कोणाच्या अडल्या मदत करणं आणि जे काय लफडा बिफडा झाला, कुठे काय लफडा वगैरे झाला तर मी जाते. आणि साफसफाई नीटनेटकेपणा हा मला आवडतो. हो, कारण तुम्ही आलात तेव्हा जल्लोष म्हणजे मागे बघायला नको होता. चांगलंय. आता खरेदी वगैरे कोण करतो? मग खरेदी मी करते आणि माझे मिस्टर पण करतात. ओके. आता इथे तुम्हाला करायची खरेदी. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शारदा कमळाकर चौधरी. तुम्ही काय करता? मी काही करत नाही, बसलेली असते. काम काज काही नाही. का? काय आवडतच नाही आपल्याला? मग कोण काम बाकीचे करतं? सुना करतात. हा. तुमचा एकदम होल्ड असणार ना त्यांच्यावर, सुनांवर. ते दिसतच आहे तुमच्याकडे बघून, हो की नाही? सुना करतात काम. तुम्ही आपलं रोज जेवायचं, टीव्ही बघायचा, आराम करायचा, समुद्रावर फिरायला जायचं वाटलं तर. डोंगरा आता काय फिरायचंय? आता काय नाही. आता काय फिरायचं म्हणजे यंग आहात तुम्ही अजून, हो की नाही? मग जायचं बिंदास फिरायला. काय फरक पडतो? भेळ बीळ खायची. डोंगर बिंगर अगदीच करू नका. आणि मग बाकी मग फावल्या वेळेत काय करता तुम्ही? काही करत नाही त्याच्या व्यतिरिक्त? काहीच नाही. इथे करणार आहात ना काहीतरी? करू ना. खरेदी करा. नाही तर मग खरेदी पण नाही करणार तिकडे? खरेदी करणार ना. ते करणार, पण ते मग सुना करू दे. नाही तर मी पण केलेली चांगली असते ना. तुम्ही केलेली चांगली, जास्त चांगलं असेल, हो की नाही? ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं दमयंती भगवान राऊत. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. घरची कामं वगैरे? घरची कामं मीच करते सर्व. हो ना. 2 सुना आहेत मला. मग त्या काय करतात? त्या पण माझ्या जोडीला मदत करतात. आणि तुम्ही पण काम करता? मी पण काम करते. अच्छा, मग तुम्हाला काय काय आवडतं सांग. तुम्ही इकडच्याच की काय माहेरला आलायत? नाही, इकडच्याच आहेत. गिरीजच्या आहेत. इकडच्याच आहात? मग काय कसं आहे गिरीज? सांगा आम्हाला जरा. गिरीज गाव छोटस आहे पण मस्त आहे. मस्त आहे ना? हो, आम्ही बघितलं ते, खूप छान आहे. तळ्याचा काठा बिटाला जाऊन बसा बिसाला मजा वाटते जरा. अरे वा. हो ना, बिंदास जायचं ना. मग मी पण जाऊ शकतो तिकडे? हो, देवीचं मंदिर आहे, गणपतीचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे. लगेच विषय बदललात ना तुम्ही. तळ्याच्या काठाचा विषय आणल्यावर त्यानंतर लगेच देवीचं मंदिर, गणपतीचं मंदिर. म्हणजे मी जाणारच नाही आता. नाही, जायचं मंदिर म्हटल्यावर. आता दत्त जयंती आले, डोंगरीवर जायचंय. हो ना. हो, जायचं की नाही तुम्हाला? जायचंय. अच्छा, मग खरेदी वगैरे कोण करतं? तुम्हीच? खरेदी मी करते आणि सुना पण करतात. मिळून मिसळून एकदम. व्हेरी गुड. आता खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला बजेट देणार. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 898 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमाडे सुरू करा. हळू मारामारी नको, वस्तू फोडू नका. एका हातात एकच वस्तू घ्यायची. साडेमाडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल मजा आता ते बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. मनाली ताईंनी खरेदी केली 604 रुपयांची, शारदा ताईंनी खरेदी केली 382 रुपयांची आणि दमयंती ताईंनी खरेदी केली 619 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत दमयंती ताई. ही घ्या तुमची खरेदी, या डोक्यावर. सांगा कसं वाटतंय? मजा वाटते, मला आनंद झाला बक्षीस मिळाल्याबद्दल. हो ना. हो. आता बिंदास शॅम्पू विम्पू वापरा त्याच्यातले. हो, केस माझे बारीक आहेत ना शॅम्पू लावायला. वाढतील ना अजून, हो की नाही? हो वाढतील ना. हा, आणि डान्स खूप छान केलात तुम्ही, हो की नाही? सगळ्यांना आवडला की नाही डान्स? थँक्यू. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या? प्रतिमाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या दमयंती ताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. समोर एक एक बाटली ठेवलेली आहे. यांच्या हातात रिंग्स आहेत. करायचं एवढं रिंग घ्यायची, टाकायची आपापल्या बाटलीत. ज्यांच्या बाटलीमध्ये सर्वात जास्त रिंग्स त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे सुरू करा. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. दमयंती ताईंच्या बाटलीत एकही रिंग नाही पडू शकली. प्रतिमा ताईंच्या बाटलीत एक रिंग त्यांनी टाकली. त्यामुळे प्रतिमा ताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? प्रतिमा ताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? लाल. लाल चावी? नक्की? हो. घ्या. प्रतिमा ताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे दमयंती ताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. दमयंती ताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेलं आहे मसाल्याचं पाकिट. सांगा कसं वाटतंय? मजा वाटते. मजा वाटते की नाही? हो. हा, आता व्यवस्थित मटण करा. हो, रविवारी मटण करून तुम्हाला जेवायला पण बोलवू. हो ना. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या प्रतिमा ताई, ज्यांना मिळालेला आहे नॉन स्टिक किचन सेट. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद होते. आणि आता तुम्ही काय करणार त्याच्यात? नॉन स्टिक आहे. जेवण स्वयंपाक. जेवण स्वयंपाक, हो ना. कधी रोज करा. हा, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला, वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. मी प्रश्न असा विचारला होता, मी चंदन नाही तरी सुद्धा मला तुम्ही जितकं जास्त घासाल तितकाच मी जास्त सुगंध देईन. तुम्ही त्या तुमचं नाव सांगा. जस्मिता मधुकर राऊत. आणि उत्तर? कस्तुरी. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही त्या तुमचं नाव सांगा. दिव्यता दयानंद चौधरी. आणि उत्तर? उत्तर बकुळीचे फुल. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही इथे तुमचं नाव सांगा. छाया रवींद्र पाटील. आणि उत्तर? जायफळ. जायफळ. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. गिरीश भंडाराळी वसई मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.